मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गौरव गोविंदराव जवळीकर, लोकप्रशासन विभाग प्रमुख, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर. लोकप्रशासनाचा अर्थ आणि व्याख्या पाहिल्यानंतर आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे लोकप्रशासनाचं स्वरूप. चला तर बघूयात लोकप्रशासनाचे स्वरूप. आता हे लोकप्रशासनाचं स्वरूप पाहत असताना सुद्धा तीच बाब आपल्याला अधोरेखित होते, जी बाब व्याख्यांच्या किंवा अर्थाच्या बाबतीत दिसून आली. लोकप्रशासनाचा अर्थ आणि व्याख्या बघत असताना आपल्या हे लक्षात आलं की अनेक विचारवंतांमध्ये या अर्थाच्या स्वरूपामध्ये मतभिन्नता आहे. त्याचप्रमाणे लोकप्रशासनाच्या स्वरूपामध्ये देखील विविध विचारवंतांमध्ये मतांतरे आहेत. आता ऑर्डवेटी हा जो विचारवंत आहे तो लोकप्रशासन ही एक ललित कला आहे असं म्हणतो. आता ही ललित कला म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे संगीत आहे, काव्य आहे, लेखन आहे, गायन आहे इत्यादी कलांप्रमाणेच लोकप्रशासन ही देखील एक ललित कला आहे, याच्यावरती ऑर्डवेटी सारखा विचारवंत भाष्य करतो. त्याचबरोबर लिंडल उर्विक सारखा विचारवंत ज्याप्रमाणे धनुर्विद्या, चित्रकला, मूर्तिकला या कला आहेत, त्याप्रमाणेच लोकप्रशासन ही देखील एक कला आहे असं मानतो. ग्लॅडन सारखा विचारवंत देखील लोकप्रशासन ही एक अशी कला आहे ज्यामुळे प्रशासक विशेष ज्ञान व कौशल्याद्वारे आपले कार्य यशस्वी करू शकतो असे मानतो. प्राचीन काळाचा विचार केला तर कौटिल्याने लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ असेल, किंवा अबुल फजल यांचा ॲन अकबरी हा ग्रंथ असेल, मॅकेवली यांनी लिहिलेला द प्रिन्स या ग्रंथातून केलेली मांडणी असेल, ही सर्व मांडणी जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की लोकप्रशासन एक कला आहे. आणि खरं पाहता राज्यकर्त्याला कला आत्मसात केल्याशिवाय व्यवस्थित राज्यकारभारच चालवता येऊ शकत नाही. या बाबीचे समर्थन ऑर्डवेटी, लिंडल उर्विक, ग्लॅडन, कौटिल्य यासारखे अनेक विचारवंत या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. लोकप्रशासनाच्या स्वरूपाच्या बाबतीत पुढचा मुद्दा आहे लोकप्रशासन एक शास्त्र आहे. काही विचारवंत म्हणतात की लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे. आता मुख्यत्वे शास्त्र म्हणजे काय ते आधी आपल्याला कळालं पाहिजे. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाची पद्धतशीरपणे मांडणी करणे होय. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. आता या शास्त्राचे किती प्रकार पडतात, तर शास्त्राचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय, तर नैसर्गिक शास्त्राचे जे नियम असतात ते त्रिकाला बाधित सत्य असतात. स्थल, काल, व्यक्तिपरत्वे ते बदलत नाहीत. मग आपल्या न्यूटननी सांगितलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल, किंवा H2O 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन यांनी तयार केलेला पाण्याचा प्रयोग असेल, हा कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये केला तरी त्याचे नियम, त्याचे जे निष्कर्ष आहेत ते या ठिकाणी सर्वत्रिक सारखेच येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु सामाजिक शास्त्राचं मात्र तसं असत नाही. सामाजिक शास्त्र हे स्थल, काल, व्यक्तिपरत्वे बदलणारे असते. नैसर्गिक शास्त्राची एक विशिष्ट अशी प्रयोगशाळा असते, परंतु सामाजिक शास्त्राची विशिष्ट अशी प्रयोगशाळा असत नाही, तर समाज हीच त्याची प्रयोगशाळा असते आणि समाजातील नागरिक, व्यक्ती, माणूस हा त्याचा प्रयोगाचा घटक असतो. त्याच्यामुळे त्यामध्ये सातत्याने बदल होत असतो. जेव्हा लोकप्रशासनाच्या स्वरूपाचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकप्रशासन हे एक सामाजिक शास्त्र आहे. ज्याप्रमाणे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे जसे सामाजिक शास्त्र आहेत, त्या सामाजिक शास्त्रांप्रमाणेच लोकप्रशासन हे देखील एक सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक समस्या जाणून घेणारे व त्यावर संशोधन करून उपाययोजना करणारे सामाजिक शास्त्र म्हणून आपल्याला लोकप्रशासनाकडे पाहता येते. काही विचारवंत लोकप्रशासन एक तत्वज्ञान असं म्हणतात. आता त्यामध्ये मार्शल डिमॉक यांच्या ग्रंथाचा विशेष उल्लेख आपल्याला करता येईल, अ फिलॉसॉफी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. या ग्रंथामध्ये डिमॉक असं म्हणतात की आता प्रशासनाचे क्षेत्र इतके व्यापक झाले आहे की प्रशासनाचे तत्वज्ञान हेच जीवनाचे तत्वज्ञान बनू पाहत आहे. आता बघा, म्हणजे डिमॉकला असं म्हणायचं आहे की लोकप्रशासन कलेपेक्षा अधिक काय असेल तर ते तत्वज्ञान आहे. मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही जे लोकप्रशासनाशिवाय आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मानवी जीवनातील जे काही मूल्य आहेत, जे काही तत्व आहेत, ती तत्व लोकप्रशासनाला स्पर्श करून जातात. अ फिलॉसॉफी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत ऑर्डवेटी सारखा विचारवंत असं मानतो की तत्वज्ञानाच्या निर्मितीची आवश्यकता आता आपल्याला भासू लागली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकप्रशासनाचे स्वरूप हे आता तत्वज्ञानाच्या स्वरूपात या ठिकाणी पाहिले जाऊ लागले आहे. चार्लस बियर
या विचारवंतांनी देखील 1939 मध्ये एका शासकीय संशोधन संस्थेच्या वार्षिक अधिवेशनातील भाषणाचे शीर्षक लोकप्रशासनाचे तत्वज्ञानशास्त्र आणि कला असे ठेवले होते. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की लोकप्रशासनाचं स्वरूप कला, शास्त्र याप्रमाणेच तत्वज्ञानच्या स्वरूपात देखील आपल्याला लक्षात येतं. अनेक विचारवंत लोकप्रशासनाला एक व्यवसाय असं मानतात. आता लोकप्रशासन हा लोकसेवेचा, लोककल्याणाचा व्यवसाय आहे हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या व्यवसायामध्ये नफ्यावर नाही तर सेवेवर भर दिला जातो. बघा, आता हा व्यवसाय कसा आहे, तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हा लोककल्याणाचा व्यवसाय आहे, लोकांना सेवा देणारा व्यवसाय. उदाहरणार्थ सांगतो, आता आपल्याला दळण एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर आपली रेल्वे आहे किंवा बस आहे, या तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचविण्याचे कार्य करत असतात आणि त्याचा मोबदलाही घेतात, काही प्रमाणात मोबदला घेतात. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या सार्वजनिक आयुष्यात त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा माफक दरात उपलब्ध करून देणारा व लोककल्याणाचा विचार करणारा लोकप्रशासन एक व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून नफेखोरीवरती भर दिला जात नाही तर लोकसेवेवरती भर दिला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक विचारवंत लोकप्रशासन एक प्रक्रिया आहे असं म्हणतात. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ॲज अ प्रोसेस. लोकप्रशासन ही एक प्रक्रिया आहे जी सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रियांचा समावेश लोकप्रशासनामध्ये केला जातो. सामाजिक असेल, आर्थिक असेल, ध्येय साध्य करण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे लोकप्रशासन म्हणून आपल्याला सांगता येईल. लोकप्रशासनाचे प्रत्येक कार्य एका विशिष्ट प्रक्रियेतून होत असते. अधिकार पदपरंपरेचा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. ती अधिकार पदपरंपरेच्या सिद्धांताच्या मध्ये सुद्धा ही प्रक्रिया आपल्याला सांगण्यात येते. त्याचबरोबर प्रत्येक कार्यालयाचं जेव्हा सार्वजनिक कार्यालयाचं स्वरूप आपण अभ्यासतो तेव्हा सुद्धा ही प्रक्रिया आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर कायदा निर्मितीची सुद्धा प्रक्रिया आणि त्यानंतर अंमलबजावणीची प्रक्रिया यावरून सुद्धा आपल्या असे लक्षात येतं की लोकप्रशासन ही एक प्रक्रिया आहे. अनेक विचारवंत लोकप्रशासनाला केवळ एक अभ्यास विषय म्हणून पाहतात. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ॲज अ डिसिप्लिन. प्राचीन काळापासूनच प्रशासन हा विषय अस्तित्वात असून त्याचा शास्त्रशुद्धपणे अभ्यास 19व्या शतकात सुरू झाला, हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं. शास्त्रशुद्धपणे अभ्यास म्हणजे 1887 साली लोकप्रशासनाचे जनक वुड्रो विल्सन यांनी लिहिलेला द स्टडी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन हा शोध निबंध आणि तिथपासून आज आता 21व्या शतकामध्ये त्याचा अव्याहतपणे अभ्यास विषय म्हणून प्रवास सुरू आहे. आधुनिक काळामध्ये एक अभ्यास विषय म्हणून लोकप्रशासनाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. कर्मचारी प्रशासन असेल, विकास प्रशासन, तुलनात्मक प्रशासन, वित्तीय प्रशासन, सामाजिक प्रशासन, आर्थिक प्रशासन, आंतरराष्ट्रीय प्रशासन, पर्यावरणीय प्रशासन, न्यायिक प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, ई प्रशासन यासारख्या विविध शाखांच्या माध्यमातून लोकप्रशासन अभ्यास विषयाचे स्वरूप अधिक स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते. लोकप्रशासन हे विश्वव्यापक आहे. लोकप्रशासनाचं स्वरूप कसं आहे? विश्वव्यापक आहे. लोकप्रशासन हा विषय केवळ भारतातच आहे का? तर तो केवळ भारतात नाहीये, संपूर्ण जगभरात या विषयाचे अस्तित्व मान्य करण्यात आले. लोकप्रशासनाशिवाय कोणतेही शासन आपल्या योजना, धोरणे, कायदे यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करू शकत नाही. शासनाचा प्रकार कोणताही असो, संसदीय लोकशाही असो, अध्यक्षीय लोकशाही असो, सांघिक शासन पद्धती असो, तरी या राष्ट्रामध्ये लोकप्रशासनाचे अस्तित्व मात्र ठळकपणे जाणवते. राष्ट्र विकसित असो, मागासलेले असो किंवा विकसनशील असो, त्या राष्ट्रामध्ये देखील लोकप्रशासनाचे अस्तित्व आपल्याला अधोरेखित होते. याचाच अर्थ असा आहे की लोकप्रशासनाचे स्वरूप हे विश्वव्यापक आहे. अनेक विचारवंत असं मानतात की लोकप्रशासनाचं स्वरूप हे मक्तेदारी पद्धतीचं असल्याचं दिसून येतं. आता लोकप्रशासन विषयाच्या अनेक कार्यामध्ये मक्तेदारी आहे, पण आधी मक्तेदारी म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मक्तेदारी म्हणजे काय? तर स्पर्धेचा पूर्ण अभाव. E.H. चेंबरलिन या नामवंत ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे जर एकाच उत्पादन संस्थेचे विशिष्ट वस्तूंच्या पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असेल तर त्याला विशुद्ध मक्तेदारी असे म्हणतात. म्हणजे काय? तर आपल्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सार्वजनिक जीवनातील काही विषय किंवा सेवा हे देण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारी यंत्रणेमार्फत लोकप्रशासन पार पाडत असते. उदाहरणार्थ रेल्वे असेल,
पोस्ट ऑफिस असेल, मुद्रांक असेल, आंतरराष्ट्रीय संबंध, सैन्य, कायदा व सुव्यवस्था इत्यादी सेवा केवळ आणि केवळ सरकारी यंत्रणेमार्फतच राबविल्या जातात. म्हणजेच यासारख्या सेवांवरती लोकप्रशासनाची मक्तेदारी असल्याचे आपल्याला दिसून येते. लोकप्रशासनाचं स्वरूप सांगत असताना हा एक महत्वाचा मुद्दा आहे की याचं स्वरूप कसं आहे, निपक्षपाती आहे. लोकप्रशासन विषय जरी कार्यकारी मंडळाशी निगडीत असला तरी त्याचं स्वरूप मात्र कसं आहे, निपक्षपातीपणे आहे. आपण लोकप्रशासनाचा अर्थ आणि व्याख्या समजून घेताना निपक्षपाती या शब्दाचा अर्थ जाणून घेतला होता. लोकप्रशासनांतर्गत कार्य करणाऱ्या नोकरशाही यंत्रणेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी प्रत्यक्ष संबंध असत नाही, हे लक्षात घेणं आपण गरजेचं आहे. म्हणजे प्रशासनात कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राजकीय दृष्टीने केवळ मतदान करण्याचा अधिकार असतो. या पलीकडे कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार करता येत नाही. तसेच राजकीय पक्षासाठी निधी संकलनही करता येत नाही. सत्ताधारी पक्षाने तयार केलेले कायदे अंमलात आणणे एवढेच कार्य लोकप्रशासनाचे असते. ते कायदे कोणत्या पक्षाने तयार केले या घटकाशी मात्र लोकप्रशासन यंत्रणेचा काहीही संबंध नसतो. थोडक्यात काय तर लोकप्रशासनाचं स्वरूप हे निपक्षपाती असल्याचं आपल्याला दिसून येतं. या विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लोकप्रशासनाचं स्वरूप लक्षात आले असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.